खंडाळा येथील ज्ञानदेव दराडे यांच्या कुत्र्यावर बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। लोणार तालुक्यातील खंडाळा येथील ज्ञानदेव सखाराम दराडे यांच्या गट नंबर 230 व 232 मध्ये कपाशी पिकाची लागवड केलेली असून त्या कपाशी पिकाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी दराडे यांनी कुत्रा पाळला होता। 27च्या रात्री शुक्रवारी कुत्रा शेतात असताना बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला। हल्ल्यात बिबट्याने कुत्र्याला जागीच ठार केले। सकाळी शेतमालक शेताला चक्कर मारण्यासाठी गेले असता कुत्रा मृतावस्थेत पडलेला दिसला। आजूबाजूला पाहिले असता कुत्रा व बिबट्यामध्ये झटापट होऊन जमिनीवर जागोजागी रक्त व मांस पडलेले दिसले। 2 दिवसांपासून पाऊस पडत होता, त्यामुळे चिखलात बिबट्याच्या पायाचे पंजे शेतमालकाला दिसले। त्यानंतर दराडे यांनी गाव गाठले। गावात ही माहिती दिली। गावातील युवकांनी वनविभागाला याची माहिती दिली असता वनरक्षक आरव यांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता बिबट्याच्या पायाचे व्रण त्या ठिकाणी दिसले। तेथील पंचनामा करून वरिष्ठांना कळवल्याचे वनरक्षकांनी सांगितले। 1 महिन्यापूर्वी या शिवारात बकरीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते। आता कुत्रा ठार केला। उद्या एखाद्या व्यक्तीवर जर हल्ला केला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न खंडाळा येथील नागरिकांनी उपस्थित केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याचा शोध घेऊन याला तात्काळ पिंजऱ्यात जेरबंद करून दुसऱ्या ठिकाणी हलवावे, अशी मागणी बीबी खंडाळा किनगाव चिखला येथील शेतकऱ्यांनी केली आहे। सूर्य मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।